जय भीम आकाश भाऊ. जय भीम, जय शिवराय संतोष भाऊ. काय चालू आहे ते औरंगाबाद जेबच्या बद्दल जिकडे तिकडे चर्चा चालू आहे. सध्या औरंगजेब बद्दल जो महाराष्ट्रात एक नवीन विषय हा महाराष्ट्रभर आता सध्या यावर मोठ्या चर्चाचे उधाण आलं, त्यावर आता आपण विचार केला पाहिजे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक एक मावळा 6 वर्ष त्या औरंगजेबला झुरवलं, एका किल्ल्यासाठी त्या औरंगजेबला 6 वर्ष या मावळ्यानं औरंगजेबशी झिंज दिली. ज्या औरंगजेबचं या मावळ्यासोबत सुद्धा तुलना होऊ शकत नाही, त्या औरंगजेबची आता छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्या जात आहे. हे अतिशय आता या मावळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या औरंगजेबची अति तुलना होऊ शकत नाही, त्या औरंगजेबच्या नावानं आता मोठा विषय या महाराष्ट्रात निर्माण करून त्याची कबर आता अथून खुलताबाद मधून या महाराष्ट्रातून नष्ट केली पाहिजेत, अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. सध्या महाराष्ट्रातील मावळ्यांना मी हेच आवाहन करतो की ज्या औरंगजेबनं छत्रपती संभाजीराजाची क्रूरपणे हत्या केली, त्या औरंगजेबचा बदला या मातीनं घेतला. या मातीतच त्या औरंगजेबला मातीत गाळण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मातीत केलं. महाराजांचा कट आणि महाराजांसोबत गद्दारी करणाऱ्या माणसानं महाराजांना संपवण्यासाठी एक मोठं षडयंत्र रचण्याचं काम केलं. परंतु या निसर्गानं छत्रपती संभाजीराजासोबत खऱ्या अर्थानं सहकार्य करण्याचं काम केलं. ज्या औरंगजेबनं छत्रपती संभाजीराजाची हत्या केली, त्या औरंगजेबला याच मातीत गाळण्याचं काम या मातीनं केलं. अरे धनाजी संताजी सारखे एवढे मोठे शूरवीर बलवान आणि लढवय्य मावळे होऊन गेले, ज्या मावळ्यानं या औरंगजेबच्या अख्ख्या सैन्याला कुचलून त्या सैन्याला लढकी पळा सोडून त्या सैन्याला याच मातीत गाळण्याचं काम केलं.